खरं तर कर्नाटक सरकारने बेळगावसारख्या जिल्ह्यामध्ये हिवाळी अधिवेशन म्हणून होऊ घातलेलं आहे। त्या हिवाळी अधिवेशनाला आपला महाराष्ट्र एकीकरण समितीचा निषेध आहे। निषेध का आहे? निषेध करण्याचं कारण काय? गेली 67-68 वर्ष झाली हा लढा आपला महाराष्ट्रात जाण्याचा आहे आणि हा लढा तेवढ ठेवलेला आहे। हीच खरी आमची नियती आहे। पण ह्या कारणाला कर्नाटक सरकार बरोबरच केंद्र सरकार सुद्धा तितकाच अन्यायी आहेत। पण अन्याय कुणावर करतात तर हा सीमा भागाच्या माय मराठीच्या अस्मितेवर आणि मराठी माणसावर अन्याय करतात। हा अन्याय खरं तर चुकीचा आहे। तो अन्याय मोडून काढण्यासाठीच आम्ही दरवर्षी 2004 सालापासून आम्ही हा महामेळावा भरवत आलेलो आहोत आणि आजही भरवत असताना आम्ही तिथपर्यंत जाऊन पोहोचण्याआधीच आम्हाला गाडीत घालून अटक करून नेण्याचं हे कर्नाटक सरकारनं जो घाट घातलेला आहे ह्या घाटाला आम्ही कदापि घाबरणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में। रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में। मागे 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 ಅವರನ್ನು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದುಕೊಳ್ಳುವ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತಿದೆ।